नमस्कार. लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये आपल्याला एक जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आता इकडे आबा विचारताय की पेढीमध्ये सध्या काय चाललं आहे, नवीन कॉन्ट्रॅक्टबद्दल काय विषय, स्वामीनाथन सर आले की नाही. तेव्हा स्वामीनाथन सरांची आजच मीटिंग होणार आहे. अद्वैत सांगू लागतो आज ते आपल्या पेढीत भेटायला येणार आणि त्यांना जर पुढच्या डिझाईन आवडलं तर एकदम मोठी करोडोंची आपल्याला ऑफर मिळणार आहे. आबा, खूप महत्त्वाचा दिवस आहे आजचा. स्वामीनाथन सर काय निर्णय घेत आहे हेही खूप महत्त्वाचं आहे. आज त्यांना खुश करायलाच हवं असंही तो बोलत असतो आणि त्यांच्याशी आज भेट घेतल्यानंतर पुढची चर्चा करूया असंही सांगू लागतो. सगळ्यांच्या सकाळी सकाळी गप्पा चालू असतात आणि हे सगळं तिथे बसून नाही ऐकत असते. स्वामीनाथन सर येणार म्हटल्या तिला आठवलं की तिने त्यांना मॉडेलिंगसाठी मला निवडा असं सांगितलेलं असतं. आता त्यांना जाऊन भेटलंच पाहिजे असं नैनाच्या मनात येतं. पण ते कसं, मग तिला एक आयडिया सुचते. ती ना राहुलला बाजूला घेऊन जाते. राहुलला लगेच सांगते, हे बघ स्वामीनाथन सर येणार आहे. आता मी सत्य तुला एक सांगते जे मी तुला आजपर्यंत सांगितलेलं नाही. मला ना मॉडेलिंग करायचं आहे, त्याच्यासाठी मला तू मदत करावी अशी माझी इच्छा आहे. मग तो म्हणतो, मॉडेलिंग आता ह्या वयात? आता तर तू प्रेग्नंटही आहे. तेव्हा ती म्हणते, ते मला माहीत नाही, माझं लहानपणीपासूनचं स्वप्न आहे. मी स्वामीनाथन सरांना सांगितलं होतं की ज्वेलरीसाठी मलाच मॉडेल म्हणून तुम्ही निवडा आणि त्यांनी जर मलाही निवडलं त्यांना करोडाची डील भेटणार आहे. आपल्यालाही लाखो रुपये भेटतील मॉडेलिंग करून. माझी इच्छा आहे आपण त्यांना कन्व्हिन्स करायचं. राहुल म्हणतो, पण हे कसं शक्य आहे? आता ह्या दोघांचं बोलणं इकडे ना कला ऐकत असते. कलाच्या कानावर ते सगळं काही पडलेलं असतं. ताईच्या डोक्यात फरक तर नाही पडला. दिवस असताना आणि चांदेकरांची सून, घरानं काय, आणि हिला मॉडेलिंग करायची आहे. आणि राहुलही तिला म्हणतो, तुला जे करायचं आहे त्याच्यामध्ये मी तुला सगळ्या गोष्टीत साथ देणार आहे. आपण दोघं मिळून त्यांना कन्व्हिन्स करू. तू जर मॉडेल झाली तर तुला खूप पैसे मिळतील असंही राहुल तिला सांगतो. आणि ह्या दोघांचं बोलणं ऐकल्यानंतर लगेचच कला पुन्हा तिच्या जागेवर जाऊन बसते, जसं काही तिने काही ऐकलंच नाही. आता कला नैनावरती लक्ष ठेवते. नैना इकडे तिच्या टेन्शनमध्ये असते. घरच्यांना सगळ्यांना तिचे प्रेग्नन्सीची रिपोर्टही हवी आहे. मग ती तिच्या फोनवरचं बोलणं ऐकते. प्रेग्नन्सीची रिपोर्ट मिळवण्यासाठी ती सौरभची मदत घेत असते आणि सौरभला सांगत असते, तुला भेटायला मी एक ठिकाणी येते, आपण भेटून बोलूया. सोनोग्राफीचे प्लीज मला रिपोर्ट खोटे बनवून दे ना. हे सगळं बोलणं कलाने ऐकलेलं असतं. आता कलाला आणखी एक सत्य तिच्याबद्दल कळलं की ताई प्रेग्नंटच नाही आणि सगळ्यांशी खोटं बोलताय. चांदेकर आपल्याबद्दल काय विचार करतील ह्या गोष्टीचाही तिला संताप होत असतो. ती नैनाला घराबाहेर घेऊन जाते. तिथे दोघीजणी गप्पा मारतात. ती सांगू लागते, तू प्रेग्नेंट नाही आणि खोटं नाटकावर घरच्यांना सांगते. तेव्हा ती म्हणते, मी कुठे खोटं बोलली, मी प्रेग्नेंट आहे. तुझा काहीतरी गैरसमज होतोय. तू काय माझ्या गप्पा चोरून ऐकतेस का? माझ्यावर लक्ष ठेवत आहेस? तू तुझ्या कामाशी काम ठेव. पण कला म्हणते, हे बघ, तू जर खोटं बोलत असेल चांदेकरांशी तर आत्ताच खरं सांगून दे. तुझा खोटारडेपणा मी सहन करणार नाही. मीही तुझ्या विरोधात जाऊन सगळ्यांसमोर तुझं सत्य काय ते सांगेल. पण नैना काही कबूल होत नाही तिला. मी काही खोटं बोलली नाही. तिचा मुजोरीपणा चालूच असतो. ती ना एक दिवस डॉक्टरला भेटण्यासाठी घरातून गुपचूप निघते. कुणाचंही लक्ष नाही असं ती बघते आणि थेट रिक्षाने त्या डॉक्टरला भेटायला जाते. आता कला तिच्यावर लक्ष ठेवत आहे. कलाही तिच्या पाठोपाठ तिचा पाठलाग करत जाते. ती सौरभला भेटण्यासाठी एका हॉटेलमध्ये जाते. तिथेही ती त्याच्याशी बोलते की सोनोग्राफी रिपोर्ट प्लीज बनवून दे. तो तिच्यासाठी तयार होतो. आता हे सगळं काही कलाने ऐकलेलं असतं. कलाला टेन्शन येतं की नैनाताई अशी काय वागते, इतके खोटारडेपणा तिच्या भरला कुठून, खोट्यांवर खोटं, किती काय खोटं बोलते, कसं निस्तरायचं म्हणून तिला टेन्शन आलेलं असतं. एक दिवस ती अद्वैतशी बोलण्याचा प्रयत्न करते पण अद्वैत तिला जुमानत नाही. मग ती एक दिवस त्या सौरभला भेटायला गेलेली असताना राहुल तिला पकडतो आणि घरी घेऊन येतो. तुझी बहीण कशी वागते म्हणून सगळ्या घरच्यांसमोर तो सांगू लागतो. पण नैना खूप हुशार आहे. ती म्हणते, तो माझा मित्र आहे कॉलेजचा, मी त्याच्याशी भेटले म्हणजे काही, तो माझा काही बॉयफ्रेंड वगैरे नाही. आम्ही सार्वजनिक ठिकाणी भेटलो, एकांतात नाही. हवं तर तू कलाला विचार. आता कलालाही कळलं की ही नेमकी त्याच डॉक्टरला भेटायला पुन्हा गेली असेल आणि पकडला गेली. पण सगळ्यांसमोर आता असं विचारल्यानंतर ती सांगते, हो तो आईचा मित्र आहे, तो घरीही यायचा, त्याचं काय. मग असं म्हणत ती सगळं काही जिरवते. पण आता कला काही गप्प बसणाऱ्यातली नाही. कलाने नैनाला पकडलं आणि नैनाला जाबच विचारला, जर तू असे खोटे नाटे धंदे करणार असशील आणि जर खरं सांगणार नशील तर मी सांगून देईल सगळ्यांना. ती म्हणते, नाही, मी लवकरच सगळ्यांशी खरं बोलेल, पण तू आत्ता तरी कोणाला काही सांगू नको. योग्य वेळ येण्याची वाट बघ. माझी काहीतरी मजबुरी होती म्हणूनच मी एवढं खोटं बोलले. असंही ती सांगते आणि तिला पटवते. एक दिवस ती बघते की अद्वैत खूप टेन्शनमध्ये आहे. त्याचं कशातच लक्ष नाही.
ती त्याला विचारण्याचा प्रयत्नही करत असते. रात्रीचाही त्याला झोप येत नसते, कारण स्वामीनाथन सरांशी मीटिंग झालेली असते. त्या मीटिंगमध्ये काय झालं तेही कला विचारत असते, पण आद्विक काहीच सांगत नाही. त्याला खूप टेन्शन आलेलं असतं, कारण करोडोची डील फायनल होणार होती त्या मीटिंगमध्ये. मग नक्की काय झालं म्हणून चांदेकरला ती विचारू लागते, पण चांदेकर काही तिला कबूल होत नाही. खूप विचारल्यानंतर तो सांगतो, मी एक खूप मोठ्या संकटात अडकलो आहे. आता त्या नवीन डिझायनरला स्वामीनाथन सरांना भेटायचं आहे आणि तीच मुलगी त्यांना मॉडेल म्हणूनही हवी आहे. मला काही सुचेना. ती मुलगी एक तर गुपचूप घरच्यांपासून लपवून काम करते आणि आता कसं सांगू मी. मग ती म्हणते, तू आबांना सांग, आबा काहीतरी मदत करतील. पण आबांना टेन्शन नको, आबा खूप टेन्शन घेतील, त्यांना काय वाटेल असं तो सांगू लागतो आणि म्हणतो, जाऊ दे, मी माझं पाहतो, तू तुझं घरातलं काम आवर. कलाला वाटतं की त्याला काहीतरी मदत करायला हवी. मग तीही गुपचूप त्याच्या मागे एक दिवस ऑफिसला जाते. ऑफिसमध्ये इकडे आद्विकची मीटिंग चालू असते स्वामीनाथन सरांसोबत. ते सगळे डिझाईन वगैरे पाहत असतात आणि कलाही ऑफिसमध्ये जाते. काय चाललं आहे ऑफिसमध्ये विचारण्यासाठी ती सानिकाला भेटते. सानिकाला विचारू लागते. सानिका म्हणते, आजकाल सर खूप टेन्शनमध्ये आहे. त्याचं कारण हे कला विचारते, नक्की ऑफिसमध्ये काय चालू आहे मला ते सांग, म्हणजे मी काहीतरी आद्विकला मदत करू शकेल. तेव्हा सानिका सांगू लागते की स्वामीनाथन सरांनी अट घातली आहे, जी मुलगी डिझाईन बनवते त्याच मुलींनी जगासमोर हे सगळे डिझाईन दाखवावे, असा चालू आहे. पण आता तुला कशाच सगळ्यांसमोर आणावं. आणि एक गोष्टही मला तुला सांगायची आहे की नयना मॅडम एक दिवस ऑफिसमध्ये आल्या होत्या आणि तिने पाहिलेलं दृश्य ती सांगू लागते. नयना मॅडम त्या स्वामीनाथन सरांना म्हणते की मला मॉडेल म्हणून निवडा, मी खूप छान मॉडेलिंग करते, माझ्यावरती तुम्ही हे नवे दागिने ठेवून जर जगाला दाखवलं तर खूप चांगली इम्प्रेशन पडेल, असंही ती सगळ्या सरांना सांगत असते. सर म्हणतात की मी ठरवलेलं आहे, ज्या मुलीने हे डिझाईन बनवलेले आहे तीच मुलगी मी डिझाईन मॉडेल म्हणून घेणार आहे आणि त्याच मुलीला मी जगासमोर आणणार आहे त्याच दागिन्यांसोबत. तेव्हा नयनाने सगळं सत्य सांगितलेलं असतं की ती मुलगी कोण आहे. आजपर्यंत कोणीही तिला भेटलेलं नाही, कोणीही तिला ओळखतही नाही आणि ती मुलगी गुपचूप सगळे डिझाईन बनवून देते. ती मुलगी कधी यांना धोका देईल, कधी डिझाईन बनवणारही नाही आणि तुम्हाला ते नवीन डिझाईन मिळणारही नाही. तेव्हा विचार करा आणि मगच निर्णय घ्या. मीच मॉडेल म्हणून तुम्हाला योग्य आहे. पण तेव्हा स्वामीनाथन सर चिडतात, असं काय बोलताय तुम्ही. आत्ताच्या आत्ता जाऊन मी भेटून येतो आद्विकला, मला त्या आद्विकशी बोलायलाच हवं. इतकी मोठी करोडोची डील करत आहे आणि ती मुलगी डिझाईन बनवणारी कोण आहे हेच जर माहिती नसेल तर पुढे काम कसं होणार. असं बोलत ते लगेच आद्विकला रागाने भेटायला आतमध्ये गेलेले आहे असं सानिका सांगू लागते. आता सानिकाकडनं आणखी एक तिच्या बहिणीचं सत्य कलासमोर आलेलं आहे. कलाचा संताप होत असतो. नक्की मीटिंगमध्ये काय चालू आहे ते पाहण्यासाठी ती खिडकीजवळ जाते. खिडकीतनं गुपचूप त्या दोघांच्या गोष्टी ऐकू लागते. इकडे स्वामीनाथन सरांना डिझाईन आद्विक दाखवत असतो, करोडोची डील आहे. पण स्वामीनाथन सर असं म्हणतात की ज्या मुलीने ह्या डिझाईन बनवले आहे त्याच मुलीला मी मॉडर्न म्हणून घेणार आहे आणि ती मुलगी जर तुमची परमनंट काम करणारी मुलगी नसेल तर पुढे करोडोची डील मी कशी तुमच्यासोबत करू. इतके सुंदर डिझाईन बनवते आणि एक दिवस त्या मुलीने डिझाईन बनवायला नकार दिला तर पुढे आपलं काय होणार. म्हणजे मी तुमच्यासोबत करोडोची डील करू आणि स्वतःच अडकून बसू. ती डिझायनर कोण आहे मला तिला भेटायचं आहे, नाहीतर आपल्या इथून पुढच्या आणि आधीच्या सगळ्या डील कॅन्सल मी करणार, असं स्वामीनाथन सरांनी आता आद्विकला सांगितलेलं असतं. आणि आद्विकला खूप टेन्शन आलेलं असतं. तो म्हणतो, सर तुम्ही काळजी करू नका, त्या मुलीला लवकरात लवकर मी तुमच्यासमोर घेऊन येईल, पण डील वगैरे कॅन्सल करू नका, असं आद्विक त्यांच्याशी बोलत असतो. आणि हे सगळं काही आता कलाने ऐकलेलं असतं. आता कलाला काही करावं सुचेना. आद्विकवरती इतकं मोठं संकट आलेलं आहे हे पाहून तिच्या जीवाची घालमेल होत असते. तिचा संताप होत असतो. ती घरी आल्यानंतर बघते की नयना बसलेली असते गप्पा मारत राहुलसोबत. तेव्हा ती जोरात चिडते आणि कलावरती चिडून जाते आणि सगळ्यांसमोर म्हणत असते की तू हे काय करून बसलीस, तुझ्यामुळं आद्विकवरती इतकं मोठं करोडो रुपयाचं संकट आलेलं आहे, इतक्या मोठ्या डील तुझ्यामुळंच कॅन्सल होणार आहे. हे सगळं तू घडवून आणलंस ना, मुद्दाम करत आहेस ना, तुला मॉडेलिंग करायचे आहे म्हणून. तेव्हा ती म्हणते, म्हणजे काय, नक्की तुला काय म्हणायचं आहे, तू स्पष्टपणेच बोल. तेव्हा कला अशी नयना मुजोरपणे बोलू लागते. नयनाने असं दाखवते की मी काहीच केलेलं नाही. तेव्हा कला म्हणते, माझ्यासमोर असं आणू नको, तू मॉडेलिंग करण्यासाठी स्वामीनाथन सरांशी बोलायला गेली होती आणि ती सांगायची गरज काय होती. डिझायनर मुलगी कोण आहे कोणालाच माहीत नाही, त्याच्यामुळे आता आद्विकवरती किती मोठं संकट आलेलं आहे. आता ही गोष्ट
हिला कशी कळली म्हणून आद्विकला प्रश्न पडतो. पण कला तिच्या बहिणीशी भांडत असते. तुझ्यामुळं आता डिझायनर कोण आहे हे जर कळलं नाही तर आपल्याला भेटणारी सगळ्यात मोठी करोडची डील कॅन्सल होणार आहे. आद्विक इतका टेन्शनमध्ये आहे, त्याला काही करायचं काही सुचेना. मग ती म्हणते तुला माहिती असेल तर तू सांग ती मुलगी कोण आहे. आणि मग नैना तिच्याशी मुजरपणे बोलत असताना मग सगळं काही आबांना आता कला सांगणार आहे. कला तिच्या इतक्या चुका पोटात घातल्या पण आता घालणार नाही म्हणत आबांना सगळं खरं सांगू लागते. आबा तुम्हाला मी सांगते ही किती खोटारडी आहे. हिने ना आतापर्यंत आपल्याशी सगळ्यांशी खोटं बोललेली आहे. आजपर्यंत ही आपल्याला सांगत होती की ती प्रेग्नंट आहे पण ती प्रेग्नंटही नाही आणि हिला मॉडेलिंगचं खूळ घुसलेलं आहे. ती स्वामीनाथन सरांशी जाऊन बोलली की मला तुमची मॉडेल बनवा नाहीतर काय असं म्हटल्यानंतर ती म्हणती यांच्याशी डीलच करू नका. यांना डिझायनर कोण मुलगी आहे तेच माहिती नाही आणि तुम्ही कशाला यांच्याशी डिझाईनची कॉन्ट्रॅक्ट करत आहे. सोडून द्या यांच्यासोबत काम करणं. हे सगळं काही आपल्यावर जे मोठं संकट आलं आहे ते फक्त नैना दीदीमुळे. आता तुम्ही जो काही निर्णय घ्याल तो मलाही मान्य आहे. ह्या खोटारड्या मुलीला ह्या घरात आपल्यासारख्या चांदेकरांच्या घरात राहण्याचा काहीही अधिकार नाही. आबा ही खूप मोठी खोटारडी आहे. हिच्यामुळे सगळा दोन्ही खानदानांची इज्जत गेली, चांदेकरांचीही आणि खरे कुटुंबाचीही. ही ह्या दोन्ही कुटुंबांना एकदम मोठा कलंक आहे असं सांगू लागते कलाने. आता आबांना सांगितल्यानंतर आबा ही खूप चिडलेले असतात. अशा खोटारड्या मुलीला आपल्या घरात स्थान नाही. तुझ्या बहिणीचं यांच्या खरे कुटुंबाचं आणि चांदे कुटुंबाचं तू नाव खराब केलं आहेस. तू अजिबातच चांदेकरांनाही शोभत नाही आणि कलासारखी बहीण तुला मिळाली आहे. ह्या खरे कुटुंबालाही तू अजिबात साजेशी नाही. एक नंबरची तू खोटारडी मुलगी आहेस असं म्हणत आता आबाही राहुलला सांगतात हिला ना घरात राहण्याचा अधिकारच नाही. हिला घराच्या बाहेर नेऊन सोड असं राहुलला आबा सांगतात. आता आबांनी घेतलेल्या निर्णयावरती कलाही ठाम आहे. हे पाहिल्यानंतर लगेचच राहुल तिला हाताला धरून बाहेर खेचत असतो आणि लगेच नैना त्यांच्या पाया पडते. प्लीज मला माफ करा, मी अशी पुन्हा वागणार नाही असं म्हणत त्यांच्याशी गायावाया करते आणि पुन्हा चांदेकरांच्या घरात ती स्थान मिळवण्याचा प्रयत्न करू लागते. मग आबांना ती सांगते मी पुन्हा असं वागणार नाही. आबा म्हणतात तुला एक संधी मी देतो पण पुन्हा अशी संधी तुला मिळणार नाही. आता कलाने सगळ्यांसमोर तिचा इतका मोठा अपमान केला. तिने केलेल्या कामावर पाणी फिरवलं. त्याचा बदला घेण्यासाठी नैना तिला धडा शिकवणार आहे. नैना एक दिवस कला भाकरी करत असताना तव्यावरती टाकतच असते. तितक्यात तिला धक्का देते. तिला खूप मोठा चटका लागतो आणि तिचा बदला ती पूर्ण करते. ती खूप रडत असते. रूममध्ये रडतच जाते आणि लगेचच आद्विक तिला पाहतो. काय झाले तुझ्या हाताला म्हणून दाखवही तिला सांगतो. तेव्हा ती रडत असते, दाखवत नाही. पण तिचा हात खेचून तो पाहू लागतो. अरे बापरे, इतका मोठा चटका लागेपर्यंत तू काय करत होतीस असंही तिला विचारतो. तिच्या हाताला लागलेली जखम पाहून त्याच्या डोळ्यात जणू काही तिच्याबद्दल प्रेमच दिसत असतं. तिच्या हाताला तो प्रेमाने हातात घेतो. त्याला क्रीम लावून मलम लावून त्याला बरं वाटेल अशी काहीतरी गोष्टही तो करत असतो. कुणास ठाऊक आता या दोघांचं ह्या गोष्टीतून प्रेम निर्माण होणार की नाही हे पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.